विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद म्हणायचं आहे, की तुम्ही क्रॅश कोर्सवर प्रचंड विश्वास दाखवलाय आणि तुम्ही तो परचेस केलाय. या क्रॅश कोर्समध्ये मग पुढच्या महिन्यात आपण काय करायचंय? तर आपण एवढा अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या, की रिझल्ट आपण मिळवून दाखवणार आहेत, लक्षात घ्या. मग कसा रिझल्ट मिळेल? तर एनालिसिस. मी आहे ना, मी तुम्हाला सांगतो माझं एनालिसिस परफेक्ट आहे. एक तर आपण रेकॉर्डेड, वन शॉट, डिटेल लेक्चर सगळे तुम्हाला प्रोव्हाईड केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला कुठलाही टॉपिक पाहिजे असेल तुम्ही अभ्यास करू शकताय. पण मी तुम्हाला एक शेड्यूल देतोय आता. एका आठवड्याचं. बघा, 15 तारखेला, ओके, 15 तारखेपासून आपले लेक्चर्स स्टार्ट होणार आहेत. पहिलं लेक्चर आहे ना वेक्टरचं. चला मी ते ॲज अ फ्री कंटेंट म्हणून प्रोव्हाईड करतो. म्हणजे मी फिजिक्सचा कोर्स घेतलाय ते देखील ते वेक्टरचा लेक्चर बघू शकतात. जे केमिस्ट्री फक्त घेतलंय ते देखील बघू शकतात. ओके. ऑब्व्हियसली सगळी मुलं वेक्टरचे ते लेक्चर बघू शकतात. काय असणार आहे त्याच्यात तर सांगू का तुम्हाला? 2023 चे सगळे पी-वाय-क्यूज असणार आहेत. त्यानंतर 2022, ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये येणार आहे मी. एका लेक्चर मध्ये एवढे पी-वाय-क्यूज होतील का? होणार जास्तीत जास्त पी-वाय-क्यू. डिटेल लेक्चर असणार आहे. कदाचित वेक्टरचा तो व्हिडिओ 1 तास 2 तासाचा होईल किंवा 2 पार्ट होईल, मोठा व्हिडिओ होणार. पण वेक्टरच का पहिला घेतलं मी तुम्हाला सांगतो. कोणताही पेपर घ्या, 5 तरी प्रश्न आहेत. 5 तरी मिनिमम आहेत प्रश्न आणि मी शिकवलं ना तुम्हाला, मी गॅरंटी देतो तुम्हाला, की तुम्हाला ते येणारच. 15 तारखेची वाटच बघा, लक्षात घ्या. 15 तारखेला पहिल्यांदा वेक्टरचं डिटेल लेक्चर असणार आहे. ओके. बर. कदाचित मग 1 च्या ऐवजी 2 किंवा 3 लेक्चर सुद्धा 15 तारखेला तुम्हाला बघायला मिळतील वेक्टर. पी-वाय-क्यू सेशन असणार आहे. ओके. मग आता नेक्स्ट 16 तारखेला 16 तारखेला मी फिजिक्सचा ना एक ना सीईटीचा कुठलाही रँडमली पेपर सिलेक्ट करतो. मग ते पेपरमध्ये प्रश्न कसे आलेत, सोपे प्रश्न कोणते आहेत, कसं आपल्याला सोप्या प्रश्नांकडे वळायचंय, अवघड प्रश्न कसे मनातून काढून टाकायचे आहेत आणि कशा रीतीनं आपण फिजिक्समध्ये जास्तीत जास्त आपण स्कोअर करू शकतो, याचं एक पी-वाय-क्यू सेशन होईल 16 तारखेला. ओके. त्याच्यानंतर ग्रुप 1 टू एलिमेंट पी-वाय-क्यूज, टेक्स्टबुक आणि टेक्स्टबुकचा अभ्यास करून कसे मार्क मिळवायचे हे मी तुम्हाला त्या सेशन मध्ये शिकवतो. म्हणजे लाईन टू लाईन क्वेश्चन असतात. मग असले टॉपिक सुरुवातीला घ्यायचे. ग्रुप 1 टू एलिमेंट, 16, 17, 18, ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन, कोऑर्डिनेशन कंपाउंड, बायोमॉलिक्यूल, पॉलिमर, ग्रीन केमिस्ट्री. मग क्रॅश कोर्सचा प्रत्येक विद्यार्थी याच्यात मार्क मिळवणारच. कारण तुम्ही टेक्स्टबुक रीडिंग करताना सांगू का, मी जे देतोय तेवढं रीडिंग करायचं. त्याच्या बाहेरचं काही येणार नाहीये. ओके. मग 16 तारखेला काय ते कळालं तुम्हाला? 17 मार्चला ना रविवार आहे. चला अभ्यास करा. तुमचं तुम्ही रिव्हिजन करा. तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर कोणतंही बघू शकताय. पण 18 तारखेला फिजिक्सची टेस्ट होणार आहे. फुल लेंथ टेस्ट. 11th प्लस 12th सगळ्या सिलेबस वरती. घाबरायचं नाही. तो पेपर द्यायचा आहे तुम्ही. बघू तरी किती स्कोर होतोय. आता या स्टेजला जर टॉपिक वाईज टेस्ट घेत असाल, तुम्ही देत असाल, तर ठीक आहे. त्यात काय होतं माहितीये का, एवढा अंदाज येणारच नाही. सुरुवातीला येऊ द्या अंदाज आपल्याला कितीपर्यंत पोहोचतोय आपण. तुम्हाला सांगू का, फॉर्म्युले पट रिवाइज व्हायलाच पाहिजेत. प्रश्न बघितल्या कुठल्या टॉपिक मधला आहे ते तुम्हाला कळालं पाहिजे. हे माझं पहिलं टार्गेट आहे. बघा माझं सांगू का, स्ट्रॅटेजी फिक्स आहे माझी, लक्षात घ्या. हे असंच केलं पाहिजे मला माहिती आहे. तेव्हा नंबर ऑफ मॉक टेस्ट जास्त होणार आहेत. आणि मी सांगतो ग्राफ कायम इन्क्रीजिंग ठेवायचा आहे आपल्याला. ओके. त्याच्यानंतर फुल लेंथ टेस्ट देऊन तुम्हाला ग्रुप 16, 17, 18 चा एक व्हिडिओ लेक्चर मिळणार आहे. नवीन पी-वाय-क्यूज, लेटेस्ट पी-वाय-क्यूज 16, 17, 18 चा मी एक व्हिडिओ अपलोड केलाय. कदाचित तो व्हाईट बोर्ड वरचा असेल किंवा नवीन याच्यावरचा असेल, लक्षात घ्या. सिलेबस सेमच आहे. काही मुलं विनाकारण गोंधळ तयार करतात, लक्षात घ्या. जुनाच व्हिडिओ दिलाय, सिलेबस सेम आहे, तोच आहे. पण आता मी पी-वाय-क्यू सेशन देतोय त्याचं काय? ओके. एक लक्षात घ्या, अभ्यासावर फोकस घ्या. हे जे आहेत मुलं यांच्यावर दुर्लक्ष करा. हजारो मुलांचा रिझल्ट आपल्याला लागलाय गेल्या 4 वर्षात. सी मध्ये कितीतरी मुलं आहेत, व्ही मध्ये आहेत, व्ही मध्ये आहेत, वालचंदमध्ये आहेत. ओके. पण त्यांचं क्रेडिट मी घेणार नाहीये. त्यांनी अभ्यास केलाय. आता तुम्हाला करायचंय, लक्षात घ्या. ग्रुप 16, 17 17 मार्चला, 18 मार्चला सॉरी, 17 संडे आहे. 19 तारखेला तर ठीक आहे. फिजिक्सचा फुल लेंथ टेस्ट झाली. 50 प्रश्न सोडवले तुम्ही. ओके. किती आले का रिझल्ट तुम्हाला लगेच कळेल. पण व्हिडिओ सोल्युशन मिळणार आहे नेक्स्ट डेला.
बरं, व्हिडिओ सोल्युशन बरोबर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तुम्ही म्हणाल सर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट ऍप्लिकेशन, कारण पहिला टॉपिक कुठला घेतलाय मी, वेक्टर, सगळ्यांना जमणार आहे. एओडी सगळ्यांना जमणार आहे. बरं, पीवायक्यूज घेतल्यावर एक अंदाज येईल आपल्याला की टेक्स्टबुक मधले प्रश्न आहेत तसे डेरिव्हेटिव्ह मध्ये येत नाहीत, पण एओडी मध्ये आहे. मॅक्सिमा मिनिमा, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज विचारलं गेलंय आणि हे तुम्हाला जमू शकतोय. बरं, ह्याचे पण 5 प्रश्न आहेत. वेक्टरचे 5, याचे 5, इथंच 20 मार्क झाले. 20% पहिल्याच आठवड्यात. ओके, बरं नेक्स्ट. 20 मार्चला मग केमिस्ट्रीची फुल लेंथ टेस्ट होणार आहे. मग त्याचबरोबर पुन्हा पीवायक्यू सेशन एक होईल फिजिक्सचं. ओके. बर, मग आज जर टेस्ट झाली 20 तारखेला, ऑब्व्हियसली 21 तारखेला व्हिडिओ सोल्युशन असणार आहे. परत एक एओडीचं सेशन होणार आहे. परत एक एओडीचं सेशन होणार म्हणजे होणार. ओके. मला एओडीचे 5 मार्क मिळवायचे आहेत. वेक्टरचे सुद्धा 5 मार्क पाहिजेतच मला. त्याच्यानंतर 22 तारखेला मॅथ्सची टेस्ट असणार आहे. मग वेक्टर जमते का आपण बघणार आहे. एओडी जमते का बघणार आहे. मग ते 10 मार्क आपले 10-20 मार्क आपल्याला जमतायत का? मग त्याचबरोबर मॅट्रायसेस आपण युट्यूबवरच प्रोव्हाइड केलंय. लॉजिक एक आहे. ओके. आता शांतपणे बघा, एवढं टेस्ट देऊन अजून एक व्हिडिओ मिळणार आहे, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन. मी तुम्हाला सांगू का, मी अक्षरशः पेटून उठलोय. मी खूप अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. खूप कष्ट मला घ्यावे लागणार आहेत, लक्षात घ्या. तुम्ही पण करणार आहे माझ्या बरोबर. ओके. नेक्स्ट 23 तारखेला मॅथ्सचं व्हिडिओ सोल्युशन मिळेल. ओके. आणि इथपर्यंतच मला शेड्यूल द्यायचं होतं. म्हणजे मग 15 तारीख, 16 तारीख, 17, 18, 19, 20, 21, 22 आणि 23 म्हणजे जो 4 आणि 4, 8 एक 9 दिवसाचं शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे. मग हा बहुतेक सॅटर्डे आहे का चेक करा. पण संडेला सुट्टी. मग तोपर्यंत संडेला पुढच्या आठवड्याचं शेड्यूल मिळेल. आणि कॉन्फिडन्स किती वाढणार आहे. कुठले कुठले झाले बघा. ट्रान्झिशन आणि ट्रान्झिशन एलिमेंट, त्याच्यानंतर एओडी, त्याच्यानंतर फिजिक्सचं पीवायक्यू सेशन म्हणजे ग्रेट असणार, लक्षात घ्या. ओके. पुन्हा एओडीच लेक्चर आहे. ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट, त्याच्यानंतर ग्रुप 1, 2 एलिमेंट, वेक्टर इथून सुरुवात आहे. मग कराल ना माझ्यावर तुम्ही अभ्यास. ओके. क्रॅश कोर्स अजूनही बऱ्याच मुलांकडून परचेस केला जाणार आहे, पण मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. ओके, बघा मी काय सांगतोय ते. आता टेस्ट कुठं घेतल्या जाणार आहे, तर टेस्ट यश आराधे दादा कंडक्ट करणार आहे. त्यामुळे आजच ज्यांनी ऑलरेडी कोर्स परचेस केलाय त्यांचे सगळे नंबर मला त्याच्याकडे द्यावे लागणार आहेत. मग तिकडून तुम्ही लॉग इन वगैरे सगळी प्रोसिजर आजच कंप्लीट होईल. ओके. नेक्स्ट म्हणूया आपण 13 आणि 14 तारीख. ओके. मग मला लास्ट डेट म्हणून ऍडमिशन साठी 15 तारीख ठेवावी लागेल बरं का. मग 15 मार्च ही ऍडमिशनची लास्ट डेट होईल. आणि त्यानंतर मग मला टेस्ट पोर्टल वगैरे सगळ्या गोष्टी बघायला लागणार आहेत. कारण पहिली टेस्ट आहे 18 तारखेला. यशच ती कंडक्ट करणार आहे. व्हिडिओ सोल्युशन तर मिळेल रे, पण रिटर्न सोल्युशन पण तुम्हाला मिळणार आहे. ऑब्व्हियसली व्हिडिओ तयार करायच्या अगोदर मी सगळे प्रश्न सोडवणार आहे. मग हँड रिटन अक्षर माझंच असणार आहे, लक्षात घ्या. टेस्टच्या सोल्युशनला कष्ट घ्यावे लागणार आहेत तुम्हाला पण आणि मला पण. ओके. मग हे शेड्यूल फॉलो करूया. नेक्स्ट शेड्यूल नंतर दिलं चालेल तुम्हाला. पण ते फुल प्रूफ असणार आहे. गॅरंटीनं रिझल्ट मिळवायचे आपल्याला. कमी वेळ आहे यातच आनंद आहे. आता बरीचशी मुलं की नाही, बरीचशी मुलं ना एक्झाम पुढं जाईल का याचं संशोधन करण्यात बसलेत, की कुठल्या दिवशी कुठं इलेक्शन आहे, मग एक्झाम पुढे जाऊ शकते का याचा विचार ते करतायत. बाळांनो, नका त्या भानगडीत पडू. अभ्यासावर फोकस करा. रिझल्ट लावायचा आपल्याला. ऑल द बेस्ट.